मी कटेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे सांगायला. नमस्कार पत्रकार बंधूंनो, आज पुष्पकनगर संदर्भात जे काही आपण विचार मांडणार आहोत किंवा आम्ही आपल्या पुष्पकनगरच्या उन्नतीसाठी किंवा त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी जे काही हा प्रयत्न छोटासा करत आहोत, त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त त्या तिथील काम करत असणारे बांधकाम व्यावसायिक असतील, आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील, यांची उन्नती होणं हे गरजेचं आहे. कारण त्यांची उन्नती होईल त्याच वेळेला आपल्या इथे जे काही खरेदीदार आहेत त्यांनाही चांगल्या भावात किंवा चांगल्या याच्यात घरं चांगली मिळतील. आणि जो पुष्पक नोड उभा राहिलेला आहे तो दिवा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने राहिलेला आहे असं बोलण्यात काहीही हरकत नाही. कारण दिवा पाटील साहेबांनी ज्या वेळेला 12.5% या एरियात निर्मिती झाली त्यांच्या प्रयत्नाने आणि त्या निमित्ताने इथला शेतकरी हा जगलेला आहे, तो वाढलेला आहे, चांगल्या प्रमाणात आज तो प्रसिद्धीत आहे किंवा चांगल्या प्रमाणात काम धंद्याला लागलेला आहे. पण बिल्डर व्यावसायिकमध्ये ती लोक नाही आहेत. पण जे तरी नसले तरी आज ते 50-50च्या माध्यमातून का सर्व बांधकाम व्यावसायिकांबरोबर आहेत आणि आज तेही या व्यवसायात पुढच्या गोष्टींसाठी पावलं कशी पुढे यायला पाहिजे हा एक आमचा बहुउद्देशीय दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे. कारण स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक लोक जगली तर सगळे लोक वाढत जातात. आपण बाहेरचे व्यावसायिक असतात हे आपल्याला नेहमी मदत करत असतात, पण त्यांचे व्यवसाय इकडे तिकडे हलत असतात, ते बाजूला होत असतात. पण त्याचप्रमाणे जे आपल्या इथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी व्यावसायिक मदत करत असतात त्यांच्या व्यवसायाबरोबर आपल्या लोकांबरोबर असणारी बांधिलकी किंवा ते करत असणारं काम किंवा त्यांना काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या संदर्भातही आपण त्या विषयावर बोलणार आहोत किंवा ते जाणून घेणार आहोत. आणि त्या सगळ्या समस्या सोडून हे जे काही आत्ता जी व्यवसाय निर्मिती होत आहे किंवा पुष्पकनगर निर्मिती होत आहे पुष्पकनगरची, त्याच्यात चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आपल्या पत्रकार बंधूंनी पण गेल्या 7 ते 8 वर्ष ह्या विषयावर सिडकोबरोबर चर्चा झालेली आहे. सिडकोने कशा पद्धतीने पुष्पकनगर नोड विकसित करणार आहोत म्हणून बऱ्याच बातम्या दिलेल्या आहेत. पण त्यात ज्या पद्धतीने सिडकोनी हे सगळं मांडलेलं आहे त्या पद्धतीने पुष्पकनगर विकसित होत नाही आहे ही एक शोकांतिका आहे. आणि ती शोकांतिका सोडवणं ही आपलं सर्वसामान्य पत्रकारांबरोबर माझीही तिथलं मी स्थानिक असल्यामुळे माझी एक ती जबाबदारी मी समजतो. कारण आज सर्व बिल्डर व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकांना बघत असताना त्यांच्या काही समस्या समोर येतात, त्या सोडवणं, त्या लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत मांडणं आणि त्याचे उल्लंघन त्याची सुटका करून घेणं हा एक ह्यामागचा उद्देश आहे. दिशा बहुउद्देशीय सेवा संस्था ही कार्यरत करण्यामागचा उद्देशच आहे की तिथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील, स्थानिक व्यावसायिक असतील किंवा विद्यार्थी असतील, ह्या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणं, चांगल्या पद्धतीचं त्यांच्यासाठी कामाधंद्याला निर्मितीत आपल्या हातभार लावणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश आपण सर्वांनी जो का इथे जो प्रतिसाद दिसत आहे तो लोकांपर्यंत पोचल्यामुळं आमच्या मनातल्या काही ज्या संकल्पना आहेत त्या पुढे पूर्ण होतील अशी एक माझी आपल्याला सांगताना एक आशादायक वाटते आहे. धन्यवाद. नमस्कार. सगळे आले पत्रकार आणि अध्यक्ष सुनील कटेकर यांना खूप खूप धन्यवाद आम्हाला बोलावलं इथं. पुष्पकनगर बरेच मोठा नोड आहे आणि FSI सिडको आणि महानगरपालिका आणि शासनाने मला FSI भरपूर दिली आहे. त्यामुळे इथं खूप मोठा प्रमाणे लोक येणार आहे, लाखोंची संख्या आहे. आत्ता इथं ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. ते ट्रान्सपोर्टेशनसाठी आम्ही शासनाला बोलतो की काहीतरी बस चालू करा लोकांनी यायला जायसाठी. दुसरं पाण्याची सोय नाही आहे. दुसरं थोडं MSCBचे लाईटचे थोडं प्रॉब्लेम आहे इथं जातात, ते थोडंसं त्याच्यावर लक्ष द्या आणि आम्हाला ते सगळं करू द्या. त्यासाठी आम्ही ते बांधकाम किंवा काय पण ते आम्ही करू शकतो आणि लोकांना सांगू शकतो की ते सगळ्या सुविधा सिडकोनी आणि महानगरपालिकाने शासनाने दिलेली आहे. धन्यवाद. हॅलो. पुष्पकनगर हे
खूप सुंदर आणि चांगलं शेअर बसतं आहे. तर तिथे सर्व ग्राहकांसाठी खूप मोठी शतकाची संधी येते. तर त्यांनी घराची बुकिंग किंवा घर घेण्यासाठी खूप चांगली कल्पना आणि चांगली योजना आहे. तर घरासाठी ग्राहकांनी खूप तिथं सपोर्ट करावा, इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्याचं सर्वात जास्त बेनिफिट कस्टमरला होणार आहे. गोल्डन चान्स आहे, त्यांनी ह्याची संधी घ्यावी एवढंच मी बोलतो. ओम सिव्हिल कंस्ट्रक्शन, नागेश सुरवसे. अनिल सिंघवी. अनिल सिंघवी. श्री रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन, अनिल सिंघवी. पटेल सर, ह्या दृष्टीने दिशा प्रोजेक्शन संस्था ह्या जो एक्सपोसाठी यांना कशा तऱ्हेचा सपोर्ट करणार त्यांची म्हणजे यांच्या अडीअडचणी तुम्ही शिकवणे मांडणार? दिशा बहुउद्देश संस्थेतर्फे आत्ताच त्यांनी जी एक समस्या सांगितली वाहतुकी संदर्भातली, का तिथे बस सेवा नाही आहे किंवा काही नाही. आम्ही मागच्याच महिन्यात म्हणजे 20 दिवसापूर्वी माननीय गणेश नाईक साहेबांबरोबर ही समस्या मांडली. त्यांना आम्ही पत्र दिलं. त्या पत्रावरून लगेच त्यांनी तिथले परिवहन अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं करून ह्या येत्या 1-2 महिन्याच्या आत ह्या पुष्पकनगर नोडसाठी बस सेवा सुरू करावी म्हणून आश्वस्त केलेले आहेत. आणि आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत, कारण स्वतः अधिकाऱ्यांबरोबर माझी बोलणी झालेली आहे त्या संदर्भात. नाईकसाहेबांच्या शब्द दिल्यामुळं नाईकसाहेबांनी शब्द दिला आणि समोर स्वतः अधिकाऱ्यांना बोलल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री आहे. साहेब, आपण इथे 2 मुद्दे वेगवेगळे मांडताय. एक तर आपण पुष्पकनगरचा प्रॉपर्टी एक्सपोर्ट होतं आणि दुसरीकडे लोकांना समस्या आहेत या ठिकाणी हे पण मांडताय. मग समस्या असताना लोक घराचे घेतील का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आपण जे म्हणताय की इथे बस व्हावी, ते लोकांची सोय व्हावी वाहतुकीची, मात्र इथे स्थानिक रिक्षावाल्यांचीच इथे तो विरोध आहे म्हणून ती बस चालू नाही. मागे बस चालू झाली होती, त्याच्यावर दगडफेक झाली होती, हा प्रकार झाला होता इथे. त्याच्यामुळे ती बस NMDने बंद केली परत. हे 2 मुद्दे वेगळे. तुम्ही एकतर एका ठिकाणी सांगताय की या ठिकाणी लोकांनी घरं घ्यावी आणि या ठिकाणी समस्या ते पण सांगताय. तर नक्की याच्यामधला उद्देश काय आहे? नाही, मेन म्हणजे पुष्पकनगरमध्ये बस सुरूच झाली नव्हती. जर ती झाली असेल तर ते दुसऱ्या कुठे झालं असेल. नाही, पुष्पकनगरला बस व्यवस्था झाली नव्हती. करंजाड्यामध्ये आज बस व्यवस्था चालू आहे, ती NMTचीच आहे. आणि ती बस किती आज आणि त्याच्याबरोबर रिक्षा व्यावसायिकांनाही मोठा धंदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बस ही एक ठराविक रूटला फिरते आणि त्या रूटवर लोक उतरल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी जर काही महत्त्वाची व्यवस्था असते ती रिक्षा असते. आणि रिक्षाही का लांब पल्ल्यावर जास्त चालत नाही आहे. आपल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या ज्या रिक्षा आहेत हा त्यांना बस वाहतूक सुरू झाल्यामुळे धंदा वाढणारा धंदा आहे हे लक्षात येत नाही आपलं. रिक्षांना धंदा आपण जिथे जिथे बघा, आज ST स्टँडवर ST येते आणि त्याच्या पुढे रिक्षा चालते. त्याच्यामुळे काही लोकांचे गैरसमज असतील किंवा असा समज असेल का बस सुरू झाल्यामुळे रिक्षाला धंदा मिळणार नाही, तर तो चुकीचा आहे. रिक्षा स्टँड हे काय, जिथे रिक्षा स्टँड आहे तिथे काय बस जात नाही. बसचा रूट असतो त्या रूटनीच बस येत जात असते आणि त्याच्या पुढे जो काय अंतर्गत प्रवास असतो तो सगळ्या ठिकाणी रिक्षानीच होतो. आता नव्या मुंबईत बस सेवा आहे, रिक्षा व्यवस्था आहे, पनवेलमध्ये पण रिक्षा व्यवस्था आहे, तशीच करजाड्याला आहे. ही वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आमचा उद्देश हा आहे, बांधकाम व्यावसायिक असतील, स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील किंवा त्या येणाऱ्या अडचणी असतील त्यातला मधला दुवा होण्याचा आहे. आम्हाला ह्या दोन्ही समस्या सोडून आपला जो प्रकल्पग्रस्तांसाठी जी ही वसाहत उभी होत आहे आणि ही वसाहत उभी होत असताना ही खरी प्रकल्पग्रस्तांचीच वसाहत आहे. कारण ज्या 22.5% जमिनी मिळालेल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत. ह्या शिडकोनी घेतलेल्या जमिनीवर त्याच्या बदल्यात दिलेल्या जमिनी आहेत. कारण कोणी ह्या विकत घेतलेल्या जमिनी नाहीत, ह्या प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या जमिनी आहेत आणि त्याच्यावर उभी राहणारे हे आहे. तर त्याच्यामुळं प्रकल्पग्रस्तांना त्रास होईल किंवा प्रकल्पग्रस्तांचा व्यवसाय कुठं बुडला जाईल हे कधीही दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचं काम नसणार आहे. आणि त्याच्यासाठी उलटं त्या कोणाला जर काही अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा प्रकारही प्रकल्प दिशा बहुउद्देशीय सेवा संस्था. हां, आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो तुम्ही म्हणालात का प्रॉपर्टी एक्सप्लो करण्याचा उद्देश काय आहे. आज तिथे जी काय प्रॉपर्टी उभी राहत आहे ही सगळी सिडकोची प्लॅनिंगची सगळ्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट सगळ्या
ज्या नागरी सुविधांसाठी लागणाऱ्या तुमच्या काय म्हणतो आपण अटी शर्तींवर बसणारी आहे. तिथे कोणत्याही प्रकारचा अनधिकृतपणा हा नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी अधिकृत घरं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सुविधा काही गोष्टी ज्या सिडकोनी पुरवायला पाहिजे होतं. सिडकोनी स्मार्ट सिटी म्हणून डिक्लेअर केलं होतं, पण सिडको तिथे पोचत नाही. ह्या जर समस्या आपण ज्या वेळेला मांडू का तुम्ही हे शहर एक स्मार्ट सिटी म्हणून तयार केलं होतं, तर त्या तुम्ही कुठे मागे पडला. तर त्या सगळ्या समस्या सुद्धा आहेत त्या सगळ्या. आणि आज प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत तिथे जी आता वसाहती तयार होत आहेत, ह्याच्यात 50-50% प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत. ती जर घरं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार असतील, चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत असताना तिथे जर ग्राहक पोचत नसेल तर तो पोचवण्याचं कामही आपलंच आहे. कारण जर तिथे ग्राहक पोचला तर प्रकल्पग्रस्ताची काही घरं त्यांची वाटायची आहेत ती विकली जातील, ती लोकांपर्यंत ते तरच ती विकली जातील ना प्रकल्पग्रस्तांची घरं. नाही तर प्रकल्पग्रस्तांची घरं कशी विकतील. उद्या जर तिथे सुविधा सोयी नसतील आणि त्या सोयी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. प्रकल्पग्रस्तांची घरं विकली गेली पाहिजे त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. धन्यवाद. दिशा बहुउद्देशीय संस्थेचा सिडकोने तयार केल्याप्रमाणे दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेचा मी आता जे म्हणालो का या सिडकोमार्फत आणि बिल्डर बांधकाम व्यावसायिक असतील आणि दुसरी गोष्ट आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील ह्यांचा समन्वय करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला हे सगळी आपली लोक एकत्र येतातच असं नाही आहे. कोणतरी आपल्याला पुढाकार घेणारा व्यक्ती पाहिजे किंवा कोण तिथपर्यंत पोचेल असं व्यक्तिमत्व पाहिजे असतं, विश्वासपात्रता पाहिजे असते. आज प्रकल्पग्रस्त म्हणून किंवा स्वतः मी प्रकल्पग्रस्त आहे, माझे 22.5% प्लॉट आहेत, तसेच आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत. आज मी प्रकल्पग्रस्त संघटनेवर काम करतो आहे, दिवा पाटील नामकरण समितीत मी कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आहे. आज इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या ह्या सगळ्या समस्या शिल्पबरोबर मांडण्याचा आम्ही वेळोवेळी काम करत असतो. प्रकल्पग्रस्तांचा आणि बांधकाम व्यावसायिक ह्यांच्यामध्ये आपण दुवा बनण्याचा आणि त्या सोडवण्याचा, लोकांना चांगल्या पद्धतीने ह्या ज्या सोयी सुविधा असतील त्या पोचवण्याचं आणि ह्या ज्या प्रकल्पग्रस्तांना तिथे प्लॉट मिळालेले आहेत त्याच्यावर जी काही बांधकामं चालू आहेत ती पण लोकांपर्यंत म्हणजे नवीन ग्राहकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जर बोलायचं ठरलं तर जो आज पुष्पकनगर नोड तयार होत आहे ह्या नोडमध्ये ज्या घरं तयार होत आहेत किंवा त्यांच्या जर किमती बघितल्या तर अनधिकृत बांधकामांच्या लेवलच्या आसपास ह्या किमती आहेत. आणि हे एवढं सगळं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल का लोकांना पनवेलपासून 3 किलोमीटरवर किंवा 5 किलोमीटरवर ही वसाहत बसत आहे. सिडकोनी प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली केलेली वसाहत तयार आहे, पण तिचं कुठल्याही पद्धतीनं ज्या पद्धतीने तिला प्रसिद्धी द्यायला पाहिजे होती किंवा काय करायला पाहिजे ती केलेली नाही. तिथे सुरुवातीला 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल, आंतरराष्ट्रीय स्टेडियम अशा बऱ्याच सिडकोनी घोषणा केल्या होत्या आणि त्या आज पूर्णत्वास जात नाही. ते सगळं करण्यासाठी कुठली तरी एक सामाजिक संस्था दोन्ही म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या आणि बांधकाम व्यवस्थेत दुवा धरण्याचा प्रयत्न ही आमची दिशा बहुउद्देशीय सेवा संस्था काम करेल. फ्लडलाईन एरियामध्ये आहे माहिती आहे का आपल्याला? आणि तरी देखील इथे CCOC देत आहे पण पाटबंधारे विभागाचा याच्यावर अपेक्षा नाही. आता R1, R2, R3 ही जी घरं आहेत आत्ता ज्या आपण पट्ट्यात बसलेलो आहोत ही घरं प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या बदल्यात दिलेल्या जागा आहेत. आता ह्या ज्या संस्थेनी ह्या जागा दिल्या किंवा ज्याच्यावर त्या प्रकल्पग्रस्तांची घरं राहिलेली आहेत उभी राहिलेली त्या संदर्भात आपण बोलत असताना किंवा हे करत असताना आता ज्यांना अडचणी तयार झालेल्या आहेत ह्या वॉटर म्हणजे तुमचं म्हणणं पाण्याच्या आणि याची जी समस्या तयार झालेली आहे ही सिडकोनी त्याच वेळेला सोडवायला पाहिजे होती किंवा इथे घरं आपण देतो आहे तर या पाण्याची समस्या येणार आहे किंवा पाणी कमी पडतं आहे. आता हा जर ज्या कमी पडतं नाही फ्लड लाईन एरिया फ्लड लाईट जरी एरिया असेल तरी हा एरिया
2005 किंवा 2014 नंतर डिक्लेअर केलेलं आहे. नाही पण जरी ते डिक्लेअर जरी केलं असेल तर ह्या संस्थांनी म्हणजे आता आपल्यातच वादाचा विषय तयार होईल तो बोलताना ह्या संस्था आणि या ज्या सरकारी संस्था आहेत ह्या यांना NOC देतात कशा आणि हे सगळं झाल्यावर मग हे नको ते करण्याचा उद्योग करून काम करणाऱ्या लोकांना आणि करून घेणाऱ्या लोकांना त्रासदायक ठरतो. आपण त्या मानाने फक्त मग भांडण्यासाठी तयार होतो. जर थर्ड लाईट एरिया होती तर इथं घरं देताना ह्या जागा देताना त्याचा अगोदरच त्यांनी त्याची उंची वाढवणं किती भराव करणं काय करणं हे गरजेचं होतं. आता तर आपण त्या गोष्टीवर जाऊ शकत नाही. आत्ता हे फ्लड होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो ना आपल्या हातात ते नाही ते शासनाच्याच हातात आहे. तर शासनाला कशा पद्धतीने मांडणं त्याच्यासाठी काही पर्यावरणवादी लोक असतील त्यांच्याबरोबर संकल्पना मांडून आपण ते पुढे घेऊन जाऊ शकतो. पासपोर्ट एक्सपो कशा प्रकारे असणार आहे किती स्टॉल असताना इथे काही ग्रामीण सवलत किंवा मिळाल्या का बुकिंग केल्यावर? आणि सर तुम्ही बोला नाही. भेटेल आणि काय कसं आहे आज जो प्रॉपर्टी एक्सपो हा आम्ही करत आहोत हा आमचा उद्देश एवढाच आहे का मोठ्या प्रमाणात कुठले पण प्रॉपर्टीवाले आणले आणि तिथं बसवलेत आणि प्रॉपर्टी करतो असा नाही आहे. तिथे प्रॉपर्टीसाठी जी काही लोक आत्ता जे आम्ही घेणार आहोत ते फक्त प्रकल्पग्रस्त पुष्पकनगर त्याच्यात R1 R2 R3 हा विषयच नाही आहे किंवा तो पण घेतला कारण जी वसाहत तिथे बसते आहे या वसाहतीतले जे 22.5% प्लॉट आहेत जे सिडकोनी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीबद्दल दिलेले आहेत घरांबद्दल नाही ज्या जमिनींबद्दल दिलेले आहेत त्याच्यावरचा हा होणारा प्रकल्प आहे. आणि तो त्या प्रकल्पात तिथे आता जे आपले काय 10 आम्ही काही जास्त तिथे एक केलेलं नाही आहे का जास्त लोकांना इन्व्हाइट केले किंवा घर बांधून काय केलेलं ज्यांना ज्या व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकांना आपल्याला स्वतःहून वाटतं का आपल्या ज्या काही सदनिका तयार होणार आहेत त्या विकल्या जाव्यात लोकांच्या समोर याव्यात त्याची माहिती मिळावी आणि त्या व्यवसाय तिथे जर जी काही बुकिंग होईल त्यांना चांगलं डिस्काउंट मिळणारच आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्या 10% असेल कसं काय असेल ते त्या तिथल्या याच्यावर असेल ते आणि त्यांनी ते कबूलच केलं आहे का तिथे ज्या काय आपल्याला त्या बुकिंग होईल त्यांना त्याचा फायदा मिळेल. या किती व्यावसायिक त्या एक्सपोमध्ये सहभागी होतील असं वाटतं? आमच्या अंदाजानुसार आम्ही जास्त लोकांवर पोचवलेलं आहे. आज 12-15 लोक तिथे येतील याची आम्हाला खात्री आहे. कारण कसं आहे आम्हाला उगाच कोणालाही असं कुठल्याही बांधकाम व्यावसायिकांनी आम्हाला बोललं नाही पाहिजे का आम्हाला घरून बांधून तिथे नेले आणि आम्हाला बसवलेले आहे. आम्ही त्यांचा आणि आपला समन्वय हा काय आहे ह्या सगळ्यावर नाही तळावच्या फी वगैरे कशा आहेत ह्या त्या जागेवर त्यांच्या याच्यावर घेतलेल्या याच्या आहेत त्याच्यामुळे ते वेगवेगळे रेट्स आहेत ते काय आपण सांगू शकतो. हां त्या तिथल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर तो विषय आहे. एक गोष्ट दिसते तुम्ही बांधकाम व्यावसायिक आणि अशा वेळेला जेव्हा एक्झिबिशन असतं त्या सगळ्या गोष्टी समोर करून सांगितल्या जातात म्हणजे ही गोष्ट आहे ती गोष्ट आहे अशा पद्धतीच्या सुविधा आहे. तुम्ही सुरुवातच मात्र अशी झाली की कशा अडचणी येतात मला कुठेतरी या गोष्टी सांगत असतात तुम्हाला त्याचा तोटा वेळ असं वाटतं काय म्हणता नीट समज ऐकले एक्झिबिशन असतात किंवा एक्सपो असतात त्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिक कशा दृष्टीनं फायद्याच्या इथे चांगले रोड आहे ट्रॅफिक आहे 24 तास पाणी अशा अनेक मुद्दे असतात जे कळावून सांगितलं असतं त्याच्या वेळेला पण इथेपासून तुम्ही येणार प्रकल्पग्रस्तांच्या ज्या एक्सपोमध्ये ज्या बांधकाम असतात त्याला अडचणी काय त्या सांगितल्या त्याचा तुम्हाला तोटा जास्त होणार फायदा होणार शासन वाटतं नाही याला जरूर आहे की आपण चांगल्या असं समजतो त्यापेक्षा तुम्ही असं सांगितलं पाहिजे या भागामध्ये रस्त्यासाठी आणि जर सांगितले तुम्हाला एक तो फायदा होईल समज काय सूचना बदलत होता ते तुम्ही त्याच्याकडे एक्सपोच्या माध्यमातून विकासकांच्या एक्सपोच्या साठी हा 22 ते 23 डिसेंबर नेमलेला आहे. ठीक आहे आयोजक म्हणून तुमची प्रस्तावना करा त्यामध्ये एवढे बिल्डर उपस्थित राहणार आहेत. या बिल्डरांचा उद्देश ते ग्राहक येणे आणि यासाठी आम्ही या सगळ्या जे काय अडचणी आहे या सगळ्यामध्ये प्राथमिकता सकारात्मकता घेतोय नाही का सकारात्मकता
सिटीमध्ये झालेली ग्राहकांना याचा फायदा होईल आणि ह्यासाठीचा हा एक्सपो आहे. आणि तुम्ही जे दिशा बहुउद्देश संस्था यामध्ये प्राथमिक दुवा म्हणून सगळ्या गोष्टी नाही निगेटिव्ह आपला निगेटिव्ह नाही आहे आपला नाही आपला पहिला पार्ट जो होता तुम्ही जर जसं म्हणाला प्रकल्पग्रस्त ऐका 2 मिनिट. प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बांधकाम व्यवसायी ह्यांचा हा भाग होता. आज जो तुम्ही म्हणाला हा जो पुष्पकनगर म्हणून मला R2 R3 R3 तुम्ही जो एक प्रश्न केला तो विषय नाही. विषय फक्त जो 22% जमिनी सिडको करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या आहेत त्याच्यावरचा विषय आणि त्याच्यावरच आपण बोलत आहोत. कारण फ्लडचं याचा त्याचा एक विषय ह्या इकडे ह्या साईडचा जो नाहीच आहे. तो विषय वेगळ्या जमिनीचा वेगळा आहे. आज जो पुष्पकनगर रोड विकसित होत आहे त्या पुष्पकनगरपासून अटल सेतू हा 5 मिनिटावर आहे. आता अटल सेतूवरून पुढे 20 मिनिटावर मुंबई आहे. पुष्पकनगर नोडमधूनच पुण्याला जायला रस्ता आहे. पुष्पकनगरमधूनच तुम्हाला कल्याण डोंबिवलीला जाणारे रस्ते नाही ते तो विषय जसा येईल तसंच बोलला ना तुम्ही. विषय मांडताना रोड रस्ते एअरपोर्ट हे सगळं हायलाईट आहे. बाईट असेल ना त्या बाईटमध्ये आज तुम्ही विषय असा आहे की पुष्पकनगर अतिशय चांगलं आहे. लोकेशन सुद्धा चांगलं आहे. फक्त ते लोकांना अजून माहिती नाही. ते लोकांना माहिती करण्यासाठी आपण एक्सपोचं आयोजन केलं. म्हणजे आता एकदम नियोजित सिटी असल्यामुळे रस्ते वगैरे सेम खारघरसारखंच होणार आहे. तिथे काय ट्रॅफिकचा वगैरे काही विषय तर नाहीच आहे. मुंबई अतिशय जवळ आहे. एअरपोर्टचा जवळच आहे. तो काही विषय नाही आहे. फक्त काय आहे पुष्पकनगरची प्रसिद्धी जी व्हायला पाहिजे होती प्रचार आणि प्रसार तो झालेला नाही आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. इतर विकासकांपेक्षा प्रकल्पग्रस्त विकासकांच्या किमती सामान्य माणसाच्या खिशाला परवडणाऱ्या असतील याच्यावर आपलं काय म्हणणं? हां आता जर तुम्ही त्यातल्या किमती बघितल्या तर ते सामान्य माणसाला परवडणारच आहे. तुम्ही अन्य ठिकाणी सिडकोच्या घरांच्या किमती बघितल्या तर अगदी त्या गंडाला भिडलेल्या आहेत. पण तुम्ही पुष्पकनगरमध्ये अगदी चांगले जे प्रोजेक्ट आहेत त्यात सुद्धा त्या मानाने किमती कमी आहेत. इतर विकासकांचं असं म्हटलं आहे की पुष्पक रोडमधल्या ज्या काही डेव्हलपमेंटसाठी काही चार्जेस लागतात स्थानिक प्रकल्प समिती किंवा इतर जे काही संघटना आहेत यांना काही ठराविक आगाऊ द्यावी लागते की जेणेकरून तो जो खर्च आहे तो जो भूखंड आहे तो सामान्य ग्राहकांकडून वसूल केला जातो. याच्यावर आपलं काय म्हणणं? असं तुम्ही ॲक्च्युली किमती बघितल्या तर तो भोरदंड असा तुम्हाला बोलताच येणार नाही. कारण आता तुम्ही खांदा कॉलनीचे वगैरे जर दर बघितले तर 2 BHKचे तर 1 करोडच्या वरच जातात. दरांबद्दल बोलत नाही. पण दराचाच विषय आहे ना त्यामुळे भोरदंड पडतच नाही आहे तो. कारण दरच कमी आहेत तिथे. स्थानिक जे गट आहेत प्रत्येक गावातले जे गट आहेत त्या ठिकाणी त्या विकासकांना तिथल्या काही प्राथमिक सुविधा हे करण्यासाठी काही आगाऊ रक्कम द्यावी लागते. ओके की त्याचा भूखंड सामान्य नागरिकांच्या खिशातला विकासक काय होतो याला प्राधान्य करता येईल का किंवा याच्यावर तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? सकारात्मक सपोर्ट नाही आपण जे पुष्पकनगरच्या ह्या काय कोणत्या किमती वाढतात किंवा काय करतात किंवा जे याच्या संदर्भात आहे त्या संदर्भातच आम्ही सकारात्मक त्या दोघं म्हणजे शेतकरी असेल आणि बांधकाम व्यावसायिक असेल यांच्यात काय अडचण तयार होते तेच करण्यासाठीच आम्ही आहोत. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही किमतींचं म्हणाला तर त्या ज्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने बांधकाम व्यावसायिक काम करतात त्याच पद्धतीने इथेही काम होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणे थोडंसं उदाहरण आपण सांगू की पुष्पकनगर सोडून विकासकाला इतर ठिकाणी टेम्पररी इलेक्ट्रिकलचं कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याला ते 30-35 हजारामध्ये सहज मिळतं. तेच पुष्पकनगरमध्ये त्याला ₹1,00,000-2 लाख रुपये जोडावे लागतात आणि तो भूखंड ही जी रक्कम आहे ती ग्राहकांकडून वसूल करण्यात येते. तर त्या ग्रामीण पातळीवरच्या ज्या काही संघटना आहेत किंवा जो काही गट आहे या अतिरिक्त ग्राहकांच्या खिशाला जी कापणी बसते याच्यावर प्रकल्पग्रस्त विकासक म्हणून त्याला प्रबंध घालणार आहात? नाही नक्कीच. कारण हा आता एवढ्या वर्षात तोच तो विषय आहे. सिडकोनी तिथे लाईटची व्यवस्था आता सिडकोची सगळे केबलच्या वगैरे जो काय खर्च वाढत होता
ट्रान्सफरपासून बिल्डिंग परत नेताना त्याच्यामुळं तो खर्च वाढत होता. विनाकारण कोण तेवढे पैसे घेत नव्हता. आणि आता जर ज्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मर प्रत्येक प्लॉटसमोर बसायला लागलेले आहेत, त्यामुळे तो ऑलरेडी आता खर्च कमी होणार आहे. त्याच्यामुळे आणि तो जो काही अडचण आहे ती आता जवळजवळ 75% 100% सुटलेली आहे. आणि ते बांधकाम व्यावसायिकांना मान्य आणि बाकी तिथल्या लोकांना, कारण जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जर 10 किलोमीटर वायर लागणार असेल, तिथं 100 मीटर वायर आणायला लागत असेल तर तो खर्च वाढणार. हा, तो विषय कमीच होणार ना. नाही नाही, तो विषय आणि हा विषय हा वेगळे विषय आहेत. त्या विषय मला कळलं आम्हाला. जो आता या पत्रकारांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यावर आम्ही नक्कीच विचार करू आणि तो प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.